आदरणीय आबासाहेब थोरात आणि माननीय स्वप्नाताई थोरात आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी येत आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आबासाहेब थोरात यांच्या विनंतीचा सन्मान स्वीकारून आपण प्रत्येक कार्यक्रमाला अतिशय उत्साहानं या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थिती आपली लाभते. मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आदरणीय अर्थतज्ञ आणि माजी प्रमुख संत तुकाराम अध्यासन पुणे विद्यापीठाचे माननीय प्राध्यापक अभयजी टिळक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करू. आदरणीय नागार्जुन वाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावर उपस्थित होऊ. आदरणीय इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनच्या CEO MD आदरणीय स्वप्नाताई थोरात यांनाही मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे मंचावर. आदरणीय आबासाहेबांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी या मंचावर उपस्थित व्हायचं आहे. माणसाला माणसासारखा सन्मान प्राप्त करून देणारे, विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासून समतावादी विचार जोपासणारे आणि या पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाला माणसासारखा सन्मान प्राप्त करून देणारे शांतीचे द्योतक शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांची अस्मिता प्रज्वलित करणारे आणि रयतेचं साम्राज्य प्रस्थापित करणारे शूरवीर शिव छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे आद्यप्रवर्तक क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाजी फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, अंधश्रद्धेच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं ते जगद्गुरु संत तुकोबाराया, संत तुकडोजी महाराज, संत नामदेव आपल्या शाहिरीतून वारसा टिकवत राष्ट्रपुरुषांचे ज्योत पेटवणारे संत गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे आणि या सर्वांच्या विचारांनी प्रेरित होऊन या देशाला खऱ्या अर्थानं सुवर्ण हस्ताक्षरानं संविधान समर्पित करणारे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय, समता आणि बंधुत्व निर्माण करून देणारे न्यायाचे उद्धारक, प्रकांड पंडित, अर्थतज्ञ, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महानथोर पुरुषांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून आजचा हा इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन आयोजित हे तिसरं पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा निकाल व पारितोषिक सोहळा 2024 पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या सर्वांना उद्बोधन करण्यासाठी आणि एक महान विचार देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना मी एकदा आलेल्या पाहुण्यांचं आपल्या सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी ज्या राष्ट्रपुरुषांनी आम्हाला हा विचार जागर दिला त्या विचारांना आपण अभिवादन करायचं आहे. दीप प्रज्वलित करून आपण प्राध्यापक अभयजी टिळक साहेब यांच्या शुभकर कमलांद्वारे या ठिकाणी दीप प्रज्वलित होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. यानंतर आदरणीय देसले साहेब, आपण हे तिसरं पुष्प या ठिकाणी गुंफत आहोत. मित्रहो, आपला हा प्रचंड प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा उत्साह या दोघंही आयोजकांना म्हणजे आबासाहेब थोरातांना आणि स्वप्नाताई थोरातांना देखील खूप मोठी प्रेरणा देतं.
त्यांना अजूनही काहीतरी उंच भरारी मारावी आणि या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं स्वप्न ज्यांनी स्मरणात अंगीकारलेलं आहे ते निश्चितच त्यांचं पावलोपावली सफल हो हीच सदिच्छा मी या सर्व राष्ट्रपुरुषांच्या साक्षीनं या ठिकाणी दीप प्रज्वलित करत असताना मांडतो आहे. आणि आलेल्या मान्यवरांचं आणि अतिथींचं स्वागत करणं हे आमचं सर्वांचं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय आबासाहेबांच्या विनंतीचा सन्मान स्वीकारून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार जागर स्पर्धेचा सोहळा संपन्न होत असताना ज्या विद्यार्थ्यांनी अथक मेहनत आणि परिश्रम घेऊन आज ज्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी जे विचार आपल्याला लाभलेले आहेत त्या विचारांना आणि त्या महान अशा आदरणीय पाहुण्यांचा सन्मान करणं हे मी क्रमप्राप्त समजतो. म्हणून मी आदरणीय आबासाहेबांना विनंती करेल की या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खास करून या मंचावर उपस्थित असलेले अर्थतज्ञ आणि माजी प्रमुख संत तुकाराम अध्यासनाचे पुणे विद्यापीठाचे माननीय प्राध्यापक अभयजी टिळक यांचा सन्मान आपण पुष्पगुच्छ आणि एक शाल आणि पुस्तक भेट देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे ते प्राध्यापक नागार्जुन वाडेकर साहेब, संचालक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक हेही या ठिकाणी उपस्थित झालेले. मी आबासाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आबासाहेबांच्या विनंतीचा सन्मान स्वीकारून सन्मानित पाहुणे आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आमचे परमस्नेही मित्र आदरणीय राजूजी देसले या ठिकाणी उपस्थित झालेले. मी आबासाहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. एका कवीनं खूप सुंदर म्हटलेलं आहे, श्रमामधून तुमच्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं राणं. अरे चल उचल हत्यार पेनाचं शिक्षणाचं, अरे चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला या नव्या जगाची आण, तुला या नव्या जगाची आण. अशी शपथ घेऊन, अशी स्वप्नपूर्ती घेऊन एक दूरदृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा भावी आधारस्तंभ ज्यांनी जोपासलाय त्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि येणाऱ्या काळामध्ये तो IAS, IPS, MPSC, UPSCच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक व्हावं यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या या एलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनच्या CEO आदरणीय स्वप्नाताई थोरात यांचा सन्मान करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय टिळक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करा.
आज खरोखर विचारशील असे सन्माननीय पाहुणे या मंचावर उपस्थित झालेले आहे. आणि आता आपण हे तिसरं पुष्प गुंफत असताना आज एका चौथ्या पुष्पाची सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर जाहीर केलं जाणार आहे. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमासाठी आणि आपल्या सर्वांना सदोदित प्रयत्न करणाऱ्या, आपल्यासाठी खरोखर स्वप्न पाहणाऱ्या या कार्यक्रमाच्या CEO आदरणीय स्वप्नाताई थोरातांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उपस्थित पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, आपलं सर्वांचं इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन तर्फे स्वागत. आपण स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतात, आपले पाल्यच या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतात, तर त्या इलाइटच्या माध्यमातून स्पर्धेत भाग घेतात हे प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला माहिती आहे. पण ही इलाइट सर्टिफिकेशन एक्झॅक्टली काय आहे, कुठल्या पद्धतीने यांचं काम चालतं आणि ही विचार जागर स्पर्धा परीक्षा का, या प्रास्ताविकेच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर सुरुवातीलाच आपली ही जी ऑर्गनायझेशन आहे, कंपनी आहे, इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन, ही जी संस्था आहे, आपण 2011 पासून आपल्या कामाला सुरुवात केली. आणि आपलं काम हे बेसिकली आपलं जे सर्टिफिकेशनच्या अंडर, इलाइटच्या अंडर जे काम चालतं ते म्हणजे ISO सर्टिफिकेशन, अटल टिंकरिंग लॅब, IT क्षेत्रात आपण काम करतो आणि तसं शैक्षणिक क्षेत्रात देखील काम करत असतो. तर कंपनीचं कार्य हे भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस देशामध्ये रोबोटिक्स लॅब डेव्हलप करण्याच्या संदर्भात तिथल्या गव्हर्नमेंट सोबत आपलं कराराचं काम चालू आहे. सोबतच मलेशिया देशातील NT युनिव्हर्सिटी जे आहे त्या NT युनिव्हर्सिटी सोबत आपण स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्राम हा राबवत असतो. त्यानंतर थायलंड देशामध्ये थोनबुरी युनिव्हर्सिटी आणि त्याचप्रमाणे मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दुबईमध्ये आपण इंडस्ट्रियल व्हिजिट अँड ट्रेनिंग प्रोग्राम हे आयोजित करत असतो. तर हे झालं आपलं आमच्या कामाचं स्वरूप. या वेगवेगळ्या स्तरांवर आपण रोबोटिक्स लॅब डेव्हलप करतो, भारतभर नाही तर भारताच्या बाहेर देखील आपलं काम चालू असतं. तर हे काम करत असताना आम्ही आपली पिढी तर टेक्नॉलॉजी अपग्रेड करत आहोत. टेक्नॉलॉजी मुलांना शिकायला मिळते आहे. 3D लॅबच्या माध्यमातून ते रोबोट बनवायला लागले आहेत, ते 3D मॉड्यूल्स बनवायला लागले आहेत. पण ते करत असताना आपण टेक्नॉलॉजी शिकतोय, पण महापुरुषांनी जो इतिहास आपल्या समोर मांडला आहे किंवा ज्या महापुरुषांमुळे आपण घडलो आहे, आपला महाराष्ट्र घडला आहे, त्या महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी आमच्या कंपनीचे MD माननीय आबासाहेब थोरात यांनी 2018 साली एक स्वप्न बघितलं होतं की अशी काहीतरी स्पर्धा परीक्षा राबवली पाहिजे ज्याच्यामध्ये मुलांना टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन तर आपल्या ह्या कामाच्या माध्यमातून होत आहे, पण ज्या पुरुषांमुळे, ज्या महापुरुषांमुळे आपण घडलो आहे, आपण घडलोय, पण आपल्या पुढच्या पिढीला हे विचार पोहोचवायचे कसे. तर त्यासाठी सरांच्या डोक्यात, माननीय आबासाहेब थोरात यांच्या डोक्यात एक संकल्पना आली आणि ती संकल्पना म्हणजे विचार जागर स्पर्धा परीक्षा. 2018 पासून या प्रोजेक्टवर काम सुरू झालं आणि 2021 साली आमच्या कामाचं स्वरूप बघता दूरदर्शन वाहिनीवर, सखी सह्याद्री वाहिनीवर माझी मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये आम्ही घोषणा केली होती की लवकरच आम्ही अशी काही परीक्षा घेऊन येणार आहोत आणि ज्याचं पहिलं पारितोषिक 1 लाख रुपये असणार आहे. आणि ती 2021 साली केलेली घोषणेचं स्वप्न अस्तित्वात येण्यासाठी 2023 उजाडला. आम्ही 2 वर्ष पूर्ण त्या संकल्पनेमागे काम केलं. सरांनी अथक मेहनत घेतली ती प्रोजेक्ट राबवण्यासाठी, प्रोजेक्ट संपूर्णात्वाकडे नेण्यासाठी. आणि 2023 साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शाहू महाराज जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही पहिली स्पर्धा परीक्षा घेऊन आलो, ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा. ती परीक्षा झाल्यानंतर आम्ही दुसरी परीक्षा घेतली, महात्मा ज्योतिराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा. आणि ही वर्षभरातली तिसरी परीक्षा ज्यामध्ये आपले पाल्य सहभागी झाले, आपला विद्यार्थी सहभागी झाला, आपले विद्यार्थिनी सहभागी झाली, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा. तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा घेतो म्हणजे नेमकं काय करतो. आता तुम्ही इथे आलेला आहात, बऱ्यापैकी पालकांना, विद्यार्थ्यांना माहिती आहे की ही स्पर्धा परीक्षा राबवली, आपण परीक्षेचा अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर आपल्याला पारितोषिक मिळणार.
आणि मग आपण इथेच थांबायचं आहे का? नाही, मुळातच नाही. पालक, विद्यार्थी आणि आम्ही इलाइटचे मेंबर म्हणून आमचं एक स्वप्न आहे की आपली पुढची तरुण पिढी हे महापुरुषांचे विचार घेऊन पुढे गेले पाहिजे. महापुरुषांचे विचार हे डोक्यात आणि मनात जर राहिले तर आपली प्रगती करताना, आयुष्य जगत असताना हे अगदी सोयीस्कर होणार आहे. म्हणून ही विचार जागर स्पर्धा परीक्षा. बरं, ही विचार जागर स्पर्धा परीक्षा हे जे स्वप्न होतं हे उराशी बाळगून परीक्षेची सुरुवात झाली आणि ती पूर्णत्वाकडे पण जात आहे. या परीक्षेने जर कोणी विचारलं किंवा कोणाच्या मनात प्रश्न आला की ही परीक्षा महापुरुषांचे विचार पोहोचवण्या इतपतच अडलेली आहे का, किंवा फक्त महापुरुषांच्या विचार घेऊनच येत आहेत का, तर ह्या परीक्षेने काय दिलं, समाजाला काय दिलं, विद्यार्थ्यांना काय दिलं, पालकांना काय दिलं, शिक्षकांना काय दिलं, तर त्याचं एक उत्तम काही उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडू इच्छिते. ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये सहभागी होणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमधली एक विद्यार्थिनी जिने परीक्षेसाठी, पहिलीच परीक्षा होती आपली सर शाहू महाराजांची, त्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थिनीला सहभाग नोंदवायचा होता. तिने हट्ट केला पालकांजवळ, पण अशी काहीतरी परीक्षा होते आणि ती डिरेक्टली 1 लाख रुपये देत आहेत हे जरा प्रश्नार्थक होतं पालकांसमोर. आणि त्या मुलीने तरीही हट्ट केला की मला ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवायचाच आहे म्हणून. मग तिने तिची आजीला सांगितलं. तिची आजी गेल्या अनेक वर्षापासून पॅरालाइज्ड आहे. त्या आजीने तिच्या बटव्यातनं पैसे काढून त्या विद्यार्थिनीची फी भरली. त्या मुलीने प्रचंड मेहनत घेतली आणि त्या परीक्षेमध्ये बसल्यानंतर त्या मुलीला 1 लाखाचं पारितोषिक मिळालं. आणि ती मुलगी शहरातली नव्हती तर दिंडोरीस मधल्या लखमापूर गावातली ती विद्यार्थिनी होती जिने 1 लाख रुपये मिळवले. आणि अजून एक विद्यार्थिनीचं कौतुक सांगावंसं वाटेल की एक मुलगी मालेगाव मधली जी अतिशय एका छोट्याशा गावामध्ये राहणारी, ती शेतमजुरी करणारी, आई वडिलांसोबत ती पण शेतात जाऊन काम करणारी, ती कदाचित तिथे आज उपस्थित असेल, शेतात जाऊन काम करणारी, मोलमजुरी करणारी, पहाटे उठून शेतात जाणार, तिकडून आल्यावर शाळेत जाणार, शाळेत आल्यानंतर परत कामं करणार आणि मग अभ्यासाला बसणार. तर तिला विचार जागर स्पर्धा परीक्षा ही द्यायचीच होती, पण पैशाअभावी तिला ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होता येत नव्हतं. तर सांगायला अभिमान वाटतो की तुमच्यासारखे काही शिक्षक असतात की त्यांनी त्या विद्यार्थिनीची फी चटकन भरली आणि त्या विद्यार्थीला तिला पुस्तक हातात दिलं आणि त्या विद्यार्थिनीच्या मेहनतीला फळ आलं आणि त्या परीक्षेमध्ये तिने 50,000चं बक्षीस मिळवलं. तर असे जर हिरे या परीक्षेच्या माध्यमातून बाहेर पडतायत तर ती आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. यातलं अजून एक जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर एक 10वीचा मुलगा ज्याने परीक्षेमध्ये भाग घ्यायचा होता आणि रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता आणि त्याने शेवटच्या दिवशी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून त्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला आणि त्याला नोंदणी झाल्यानंतर फक्त 20च दिवस मिळणार होते. परीक्षा लगेच 20 दिवसांनी आम्ही घेणार होतो. तर शेवटच्या दिवसात त्याने तो फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर 20 दिवसामध्ये त्याने खूप प्रयत्न केला, खूप अभ्यास केला. 10वीचा पेपर असताना देखील त्याने तो अभ्यास केला आणि त्याने 10,000चं बक्षीस मिळवलं. म्हणजे ही पण एक आपल्या याची यशोगाथा म्हणायला हरकत नाही. आणि अजून एक मुलगी होती जी कोण होती अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही. ती वारंवार कॉल करायची आमच्या टीम मेंबरला की सर मला स्पर्धेत भाग घेऊ द्या. तर सर आमची जी टीम आहे ती सांगायची वारंवार की तू असा फॉर्म भर, तुला जे काय अडचणीला मी तुला सगळं मदत करू. तर तिने फॉर्म तर भरला पण मग तिने विनंती केली की सर मला पैसे देणारं कोणीच नाहीये, मी परीक्षेमध्ये भाग तर मला खूप घ्यायचा आहे, मला बक्षीस पण मिळवायचं आहे, मी तुम्हाला थोडे थोडे करून पैसे देईन माझे, पण मला माझ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊ द्या. म्हणजे आणि त्या मुलीने स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला आणि परीक्षा पण दिली. तर सांगायचा उद्देश काय की पालक तर हे एक्साइटेड असतातच की आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण केलं पाहिजे. नाविन्यपूर्ण सोबतच आपल्याला जर इतिहास आपण जो घडून गेलाय तो आपल्या पाल्याला कळला तर निश्चितच त्यांच्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. तर पालकांना तर याची जाण आहेच, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांना देखील ह्या परीक्षेचं इतकं महत्त्व आहे, प्रेम आहे, हे बघून आम्हाला देखील खूप अभिमान वाटतो. आणि त्याचमुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या परीक्षा घेऊन, वेगवेगळ्या महापुरुषांच्या परीक्षा घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत आणि असाच प्रतिसाद आणि प्रेम या परीक्षांना देत राहा. आणि पुन्हा एकदा मी उल्लेख करू इच्छिते की ही परीक्षा महापुरुषांचे विचार पोहोचतात एवढ्यापर्यंतच थांबत नाही, तर ही परीक्षा विद्यार्थ्यांची MPSC UPSCची तयारी करून घेते. कारण की आता बरेचसे विद्यार्थी 10वी नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे जातात. म्हणजे नोकरी त्यांना हे ऑप्शन नको असल्यामुळे सर्वच जण कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे जातात. तर 11वी 12वी नंतर ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांना अगदीच नवी नको वाटायला
म्हणून ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपण ती कॉम्पिटेटिव्हची तयारी करून घेतो, MPSCची तयारी करून घेतो. आणि MPSC मध्ये 35 मार्क हे महापुरुषांच्या आयुष्यावर असतात. जर 10वी पर्यंत ह्या विद्यार्थ्यांचे महापुरुष सगळे कव्हर झाले तर हे 35 मार्क त्या विद्यार्थ्याला आपसुकच मिळणार आहे. म्हणजे जो उर्वरित किती मार्कांचा अभ्यास करायचा विद्यार्थ्यांना, किती, कुठे गेले विद्यार्थी? जेवढे विद्यार्थी त्यांनी हात वर करा. व्हेरी गुड, विद्यार्थी संख्या आहे. म्हणजे विद्यार्थी आपलं मेडल आणि प्रमाणपत्र घ्यायला आलेले आहेत. बरोबर बरोबर. आपण असं समजा, परीक्षेच्या बाहेर जसं तुम्ही मला रिस्पॉन्स देतात असंच समजा की आपलं आता परीक्षेचं हॉल आहे. परीक्षा कशी होती तुमची? कशी होती? अरे इथूनच आवाज येतो, मधले कुठे गेल्या? परीक्षा कशी होती? व्हेरी गुड. बाबासाहेबांचे विचार डोक्यात गेले का? मासे अनेक महापुरुषांचे विचार आपल्याला डोक्यावर घ्यायचे का डोक्यात घ्यायचे? व्हेरी गुड. हेच डेडिकेशन अपेक्षित आहे बाळांना तुमच्याकडून. तुम्ही जेवढे महापुरुष वाचणार, जेवढ्या महापुरुषांचा इतिहास जाणून घेणार, तेवढी तुमचीच प्रगती होणार. आणि हे सांगत असतानाच हा उपक्रम तर आपल्याला चालू ठेवायचाच आहे. आणि तुम्ही या सगळ्यांमध्ये सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि याच्यामध्ये सहभाग नोंदवतीलच. आणि ह्या परीक्षेमध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवाल आणि जास्तीत जास्त महापुरुषांचे विचार तुम्ही तनामनामध्ये रुजवाल. आणि ह्या शाहू महाराजांच्या परीक्षेनंतर, महात्मा ज्योतिराव विचार जागर स्पर्धा परीक्षेनंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षेनंतर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ती म्हणजे महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा. याची घोषणा मी आजच्या दिवशी करू इच्छिते की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिवशी नवीन परीक्षा घेऊन येत आहोत. ती म्हणजे महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा. आता ह्या परीक्षेत आम्ही काही बदल केले आहेत, जे बदल पालकांना आवडणारे आहेत. तर पहिला बदल आम्ही याच्यामध्ये असा केला आहे, परीक्षाचं बदल करण्याचं एकमेव म्हणण्यापेक्षा की याची व्यापकता अजून वाढावी. कारण की आम्ही जेव्हा 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेत होतो तर बरेच कॉलेजचे विद्यार्थी म्हणत होते आम्हाला देखील ही परीक्षा द्यायची. विशेषतः आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी जास्त उत्सुक होते. तर आमच्या MDने विचार केला की आपण 7वी ते 10वी हा वयोगट तर निवडलाच आहे. तुम्हाला माहित देखील असेल की आपण 7वी ते 10वीच वयोगट का घेतला होता, कारण की हे कच्चे मातीचे घडे आहेत ज्यांच्यामध्ये आपण आता जसे विचार रुजवू तशी ती पिढी घडणार आहे 7वी ते 10वीचे विद्यार्थी. त्यासोबतच जी किशोरवयीन विद्यार्थी आहे जे कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतात, बऱ्याच नवीन गोष्टी कळत असतात. तर हाच विचार डोक्यात ठेवून आपण यावेळेस 7वी ते 10वी पर्यंतची महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा ही असणार आहे. त्यासोबतच 11वी व 12वी महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा देखील आपण आजच्या या दिवशी लॉन्च करत आहोत. आणि मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, आपले कॉम्पिटिटर वाढले, खरंय का खोटं आहे? खरंय नाही, मुलींचा लगेच आवाज आला. 7वी ते 10वी हा एक गट, याच्यामध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आपण आता 7वी ते 12वी ही परीक्षा घेणार पण त्याच्यामध्ये 2 गट करणार. ठीक आहे? हॅपी? 7वी ते 10वी हा एक गट असणार ज्यांच्यासाठी महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा होणार आणि 11वी व 12वी हा दुसरा गट असणार, त्याच्यामध्ये ही परीक्षा राबवली जाणार. हा बदल केलेला आहे. आणि एक अजून महत्वाचा बदल की याची फी देखील कमी केलेली आहे. मला माहित होते ना टाळ्या. तर सर्वच विद्यार्थ्यांना, पालकांना या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता यावं, सगळ्यांना पुस्तकं वाचता यावी, हा जरा व्यापक विचार करून आमच्या MDंनी हा विचार केला की ठीक आहे आपण व्यापकता वाढवतो आहे तर सगळ्यांना ती परीक्षा अगदी सोप्या पद्धतीने त्यात सहभागी होता यावं म्हणून आपण त्याची फी 750 वरून 500 वर केली आहे. आणि त्यात सर्व गोष्टी सेम, पुस्तक मिळणार, प्रमाणपत्र मेडल देखील मिळणार आणि तुमच्या भागामध्ये विद्यार्थ्याच्या सोयीनुसार आम्ही जी स्पर्धा परीक्षा राबवत होतो ती पण त्याच भागामध्ये होणार. जसे आता तुम्हाला सटाण्यासाठी ज्या ग्रुपसाठी ते सेंटर अलोकेट होतं यात देखील तेच असणार. केवळ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचले जावे हाच उद्देश घेऊन आम्ही तुमच्या समोर येत आहोत. तर अजून एक याच्यामध्ये ऍडिशन सांगायचं झालं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही किंवा विद्यार्थी भरतात पण पालकांना त्याची सजगता नसते. तर त्यामुळे आम्ही बाहेर ऑफलाईन स्वरूपात एक फॉर्म ठेवलेला आहे
ज्या विद्यार्थ्यांना आयडी पासवर्ड क्रिएट करताना प्रॉब्लेम येतो, सिग्नेचर फोटोचा प्रॉब्लेम येतो, तर आजच्या या दिवशी प्रमाणपत्र मेडल घेऊन जाता जाता तुम्ही अगदीच तुमचा फॉर्म देखील भरून जाऊ शकतायत आणि त्या फॉर्मचा फोटो आम्हाला देखील पाठवला तर आम्ही तुमचा आयडी पासवर्ड क्रिएट करून तो जागीच फॉर्म तुमचा भरला जाईल आणि तुम्ही तालुक्या गावात राहत असाल तर घरपोच पुस्तकं मिळतील, शहरात राहत असाल तर तुम्हाला ऑफिसवर पुस्तकं मिळतील. इथपर्यंत क्लिअर? थँक्यू सो मच. आता मी येथे पुढे यानंतर आपल्या उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आपण जे पुढची परीक्षा लॉन्च करत आहोत, महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा, त्याचं पोस्टर लॉन्च करावं, त्याचं पोस्टरचं अनावरण करावं. MD आबासाहेब थोरात यांनी माननीय कुलगुरू संजीव सोनवणे सर यांच्याकडे विनंती प्रस्ताव सादर केला की आपल्या विद्यापीठाची पुस्तके विद्यार्थ्यांना विचार जागर स्पर्धा परीक्षेसाठी द्यावी, त्या स्पर्धा परीक्षेसाठी विकत द्यावीत आणि माननीय कुलगुरूंनी सुद्धा तो प्रस्ताव मान्य केला आणि ही पुस्तके उपलब्ध करून दिली. मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे खूप धन्यवाद मानते की या विचार पोहोचवण्याच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये पुस्तकं महात्मा गांधीचे विचार देण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आम्हाला समाविष्ट करून घेतलं, तुम्ही आमच्यासोबत उभं राहिलात त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि निश्चितच ही जी पुस्तकं आहेत ती खरंच महात्मा गांधीचे विचार आपल्या समोर घेऊन येण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पोस्टर अनावरण करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया, कारण आपण आता हे चौथं पुष्प गुंफत आहोत. राजश्री शाहू महाराजांचा विचार जागर स्पर्धा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जागर स्पर्धा आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार जागर स्पर्धेचं अनावरण आणि येणाऱ्या काळामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये आपण महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर करणार आहोत. आणि ते सन्माननीय आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभकर्तव्यांद्वारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. अस्खलित मराठी भाषेतून आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या सुंदर अशा या विवेचनातून आपण असं म्हणतात की जेवढी मोठी स्वप्न असतात ना तेवढ्याच मोठ्या अडचणी पण असतात. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण असतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी असतात ना तेवढंच मोठं यश देखील असतं. आणि हे यश आपण नेहमी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नातून आणि विद्यार्थ्यांच्या या प्रेरणेतून आपण बघत असतात. हा दृष्टिकोन आपण जोपासून खरोखर या विद्यार्थ्यांप्रती असलेला आपला प्रेम, जिव्हाळा, आस्था आणि आपुलकी आपण जे दोघंजण संस्थेचे MD आदरणीय आबासाहेब आणि स्वतः आपण CEO म्हणून आपण बघत आहात, खरोखर आपल्या कार्याला मी या ठिकाणी सलाम करतो. यानंतर या ठिकाणी खास करून या 3 स्पर्धांमधून अतिशय घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देणारा एक दुर्गम भागातील विद्यार्थी की ज्याने सक्रिय सहभाग आपल्या या परीक्षेमध्ये नोंदवलेला आहे आणि त्याला देखील त्याची स्वतः इच्छा निर्माण झाली की मला देखील काहीतरी या स्पर्धेसंदर्भात या ठिकाणी 2 शब्द बोलावं, म्हणून निशांत जाधव हा पेठ तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे. मी त्याला विनंती करतो की आपलं 2 मिनिटामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. आजच्या विचारमंचावरील सन्माननीय आमच्या दलितांसाठी किंवा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आमच्यासाठी कार्य केले असे ते आबासाहेब थोरात सर व स्वप्ना थोरात ताई यांना माझा नमस्कार. त्यांच्यामुळे मला भाषणाची संधी मिळाली, हे माझे खूपच कोटी कोटी प्रणाम आहेत. त्यांच्यामुळे मला ही भाषणाची संधी मिळाली, त्यांच्यामुळेच आम्हाला कोटी कोटी प्रणाम आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच आम्हाला ग्रामीण भागामध्ये परीक्षा देण्यासाठी प्रेरणा मिळते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा संपन्न सोहळा होत आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये विचार जागर स्पर्धा परीक्षेचा खूप प्रचार व प्रसार झाला, त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते.
आमच्या शिक्षकांनी या स्पर्धा परीक्षेची माहिती सांगितली. त्या माहितीमुळे आम्हाला UPSC व MPSC सारख्या क्षेत्रामध्ये जाण्या अगोदर आवडले. MPSC UPSC सारख्या खूप कडक परीक्षा असतात आणि आत्ताच आम्हाला त्या परीक्षेची माहिती मिळाली. ती फक्त आणि फक्त स्वप्नायताई आणि आबासाहेब थोरात यांच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले ह्या आपल्या विचारवंतांनी आपल्या शिक्षणासाठी खूप काही केले. त्यांचे आज विचार घेऊन आज आपण विचार जागर स्पर्धा परीक्षा संपन्न करत आहे. जगामध्ये 7 आश्चर्य सांगितली जातात. ती आश्चर्य वास्तूशी संबंधित आहेत, म्हणजेच बांधकामाशी संबंधित आहेत. ती आश्चर्य वास्तूशी संबंधित आहेत, म्हणजेच बांधकामाशी संबंधित आहेत. पण व्यक्तीबद्दलचं आश्चर्य ही परंपरा कुठेही नाही. पण मी इथे विश्वासाने सांगू शकतो की एका शिक्षण नाकारलेल्या माणसानं, वर्गाच्या बाहेर बसलेल्या माणसानं जर पुऱ्या देशाला संविधान वाचायला लावलं असेल तर हे जगातलं सगळ्यात आणि सगळ्यात मोठं मला आश्चर्य वाटतं. 1930 साली त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात त्यांना मार सुद्धा पडला, पण ते डगमगले नाहीत. काही लोक असं म्हणतात की आपण देवाला मानतच नाही, मग मंदिरात कशाला प्रवेश. पण आम्ही असं म्हणतो की ते आंदोलन देवासाठी नव्हतं, ते आंदोलन देवासाठी नव्हतं, तर ते आंदोलन समतेसाठी होतं, समतेच्या हक्कासाठी होतं. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल हा मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. माझ्या झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, माझ्या झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ही ज्वलंत नाही, अशी आग ही ज्वलंत नाही. शेवटी जाता जाता एक शायरी म्हणून जातो. कर गुजर गए ओ मेरे भीम थे, कर गुजर गए ओ मेरे भीम थे, दुनिया को जगाने वाले मेरे शाहू फूले थे, दुनिया को जगाने वाले मेरे शाहू फूले थे. हमने तो विचार जागर की किताब पढ़ी है यारो, हमने तो विचार जागर की किताब पढ़ी है यारो, लेकिन वह किताब बनाने वाले मेरे आबा साहेब थोरात साहब थे, लेकिन वह किताब बनाने वाले मेरे आबा साहेब थोरात साहब थे. धन्यवाद. खूप छान निशांत, या ठिकाणी तू विचार जागर स्पर्धेचा हा एक संक्षिप्त आढावा तुझ्या भाषणातून मांडला. धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय आम्हा सर्वांवर प्रेम करणारे आणि एक अग्रगण्य संस्था या महाराष्ट्रातील आणि त्या संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आणि मी आबासाहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करा. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजक इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे MD आदरणीय आबासाहेब थोरात. तात्पुरता असा छोटासा बदल केलेला आहे, तो म्हणजे की आपल्याला खरोखर आबासाहेब संपूर्ण महाराष्ट्रभर हा विचार जागर स्पर्धा हे दोघंही पती पत्नी ज्या वेळेला घेऊन फिरताय त्यावेळेला त्यांना अनंत अडचणी, अनंत संकटांना सामोरे जाताना, परंतु त्याच्यामध्ये ते यश बघत आहेत. आणि असं असताना त्यांना पावलोपावली किंवा जिथे जिथे ज्यांची ज्यांची साथ लाभली, ज्यांचं सहकार्य लाभलं, त्यांना देखील आमंत्रित करून त्यांचा देखील सन्मान व्हावा, एवढं मोठं हृदय, एवढं मोठं त्यांचं कार्य आहे की त्या कार्याबद्दल या ठिकाणी आलेल्या आणि त्यांना सहकार्य केलेल्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभकर कमलांद्वारे मी काही उपस्थित असलेल्या
आणि ज्यांनी साहेबांना सहकार्य केलेलं आहे अशा सर्वांचं मी या ठिकाणी नाव घेईल. त्यांनी ताबडतोब मंचावर यायचं आहे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण सर्वांनी सन्मान स्वीकारायचा आहे. कासराईब शिक्षण संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि नाशिक जिल्हा कासराईब संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भगवानजी पानपाटील व त्यांच्या संपूर्ण टीमला मी विनंती करतो, सर्वच्या सर्व या ठिकाणी येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सर्वांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा. आबासाहेबांना सदोदित प्रयत्न आणि त्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभे राहणारे, नेहमी आणि वेळोवेळी सहकार्य करणारे असे कासराईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या समवेत आलेले सोनवणे सर या सर्व पदाधिकारी कासराईब संघटनेचे यांचा सन्मान आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय प्राध्यापक अर्जुनजी पगारे यांना विनंती करतो, अर्जुनजी पगारे यांनी मंचावर उपस्थित व्हायचं आहे आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते आदरणीय ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. यानंतर KVH हायस्कूल मालेगावचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय प्रफुल्ल निकम सर यांना मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी येऊन आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारायचा आहे. प्रफुल्ल निकम सर. यानंतर मिलिंदजी बनसोडे गुरुजी, सन्माननीय मिलिंदजी बनसोडे गुरुजी यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. बौद्धाचार्य आदरणीय मिलिंदजी बनसोडे गुरुजी यांचाही या ठिकाणी सन्मान संपन्न होतो. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर माननीय सौ करुणाताई वाडेकर, मुख्याध्यापिका झेडपी हायस्कूल कुळवंडी पेठ. यानंतर आदरणीय संजयजी सोनवणे, शिक्षक महानगरपालिका माध्यमिक विद्यालय कामतवाडे. आदरणीय संजयजी सोनवणे. संजय सोनवणे, शिक्षक महानगरपालिका माध्यमिक विद्यालय कामतवाडे यांचा सन्मान सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आदरणीय सविताताई शिंदे, पर्यवेक्षिका जनता विद्यालय हायस्कूल दिंडोरी. सविताताई शिंदे यांनाही सन्मानित करण्यासाठी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी पुष्प, शाल आणि त्यांचा सन्मान करावा. जनता विद्यालय दिंडोरीच्या सविताताई शिंदेचा सन्मान या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेबांच्या शुभकर कमलांद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर माननीय प्रकाशजी वरनेरे, माननीय प्रकाशजी वरनेरे. त्यानंतर विशालजी पाटील सर, शिक्षक KVH हायस्कूल कळवाडी. विशालजी पाटील सर, शिक्षक KVH हायस्कूल कळवाडी. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आदरणीय नागार्जुन वाडेकर साहेबांना मी विनंती करतो, संचालक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशाल पाटील यांचा सन्मान केला जातोय. यानंतर माननीय सागरजी पवार, उद्योजक नाशिक यांचं देखील अनमोल असं सहकार्य या इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनच्या या टीमला मिळालेला आहे. त्यांचाही सन्मान मी आदरणीय देसने साहेबांना विनंती करतो आपण त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे.
आदरणीय किरणजी भालेराव सिने कलाकार किरणजी भालेराव, यानंतर मेहता मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन ग्रुप, मेहता ग्रुपला मी विनंती करतो की आपण सर्वांनी, या सर्व लेडीजने स्टेजवर यायचं आहे आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मेहता ग्रुपच्या मेहता मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन ग्रुप जो आहे तो नेहमी या इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनच्या CEO आदरणीय स्वप्नाताई थोरातांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आणि त्यांना वेळोवेळी सहकार्य मदत करून त्यांना लढ म्हणण्याची ताकद देणारा हा ग्रुप आहे. त्यांचं स्वागत माननीय आदरणीय सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकचे सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि नेहमीच आपल्याला खूप सुंदर सूत्रसंचलन करणारे दीपक आहेर सर, राजश्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा, त्यानंतर महात्मा फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा, यात अतिशय उत्कृष्टरित्या सूत्रसंचलन करणारे आमचे दीपक आहेर सर यांचं स्वागत. मान्यवरांना मी सांगतो की कृपया आपण त्यांचं स्वागत करावं ही विनंती आहे. तसेच आज इथे जो परफॉर्मन्स होणार आहे तो नागपूरवरून आलेला आपला अयूब डान्स अकॅडमी नागपूर, मी त्यांचा आमंत्रित करतो. अयूब आणि सन्मान करून आपल्या हृदयात स्थान आपण निर्माण केलं. ज्या ज्या वेळेला आपण कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देऊन प्रत्येक वेळेला आदरणीय साहेबांच्या घरी जाऊन जिथे भेटतील त्यांना तिथे आमंत्रित करून आपल्या प्रत्येक विनंतीचा सन्मान स्वीकारून आपल्या कार्यक्रमाला अतिशय आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम सदोदित ज्यांनी केलेलं आहे ते या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागर स्पर्धेच्या निमित्तानं पारितोषिक वितरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. या संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा आणि या स्पर्धा परीक्षांच्या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आयोजक आबासाहेब थोरात, सौ स्वप्ना थोरात, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की जे एक चांगला उपक्रम गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा सुरू आहे आणि या निमित्तानं समाजाला जे भूषण आहेत असे बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या निमित्तानं मुलं ती पुस्तकं वाचतात, त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत जातात आणि परीक्षा आहे म्हटल्यानंतर ते विचार आपल्या मनामध्ये रुजवतात आणि परीक्षेमध्ये जर आपण चांगलं त्याचं प्रदर्शन आपलं झालं तर या ठिकाणी बक्षीससुद्धा मिळण्याची शक्यता असते आणि या निमित्तानं एक चांगला अभ्यासक्रम सोडून आपल्याला इतर ज्या गोष्टींची गरज आहे असे सगळे उपक्रम या निमित्तानं आपण करत असतो आणि या स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं मोठ्या रकमासुद्धा आयोजकांनी ठेवलेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या मराठा विद्याप्रसार संस्थेतील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. तेथील बरेचसे विद्यार्थी हे या ठिकाणी सहभागी होतात. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं
आणि पारितोषिक मिळाल्यानंतर मुलं अतिशय आनंदी होतात आणि आणखीन जोमानं पुढच्या स्पर्धांची तयारी करतात. त्यामुळं खऱ्या अर्थाने या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. परीक्षेमध्ये यश मिळालंच पाहिजे, परंतु जरी समजा आपल्याला या बक्षीस मिळालं नसेल या स्पर्धांमध्ये, तरी सुद्धा या निमित्तानं आपल्याला बाबासाहेबांचे विचार हे आपल्यापर्यंत आता रुजलेले आहे आणि ते किती थोर पुरुष होते याबद्दलची माहिती सर्व विद्यार्थ्यांना या शालेय जीवनामध्ये झालेली आहे. त्यामुळं मी नेहमी सांगतो की आपल्याला जो काही आपला नेमून दिलेला अभ्यासक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला व्यक्तिमत्वाचा जर विकास करायचा असेल तर अशा प्रकारच्या महापुरुषांची चरित्रे आपण वाचली पाहिजे, चांगली व्याख्यानं ऐकली पाहिजेत. त्याचप्रमाणे यूट्यूबवर असेल किंवा इतर माध्यमातून आपण खूप छान छान सुंदर अशी भाषणं माहिती ही आपल्याला मिळत असते आणि त्याचा उपयोग आपण या ठिकाणी केला पाहिजे. या निमित्तानं मी पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो की आपण हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे तो असाच भविष्य काळामध्ये सुद्धा असाच प्रकारे सुरू ठेवावा. त्या कामी आम्हाला जी काही सहकार्य करण्याची भूमिका असेल ती आम्ही नक्की करू. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, त्यांच्या पालकांचे मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या पाल्यांना या परीक्षेसाठी बसण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांना शिक्षकांनी सुद्धा जी काही मदत केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार, आयोजकांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय संक्षिप्तमध्ये परंतु खूप काही असे विचार आपण आपल्या शब्दातून या ठिकाणी उपस्थितांना मनोगत व्यक्त करताना दिलेत. यानंतर या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय माननीय प्राध्यापक अभयजी टिळक साहेब, अर्थतज्ञ आणि माजी प्रमुख संत तुकाराम अध्यासन पुणे विद्यापीठाचे हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहे. मी त्यांना विनंती करतो की आपणही या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपले अनमोल विचार आपण या ठिकाणी व्यक्त करा. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, या परीक्षेच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या जीवन प्रवासाचा परिचय करून घेण्याचं एका अर्थाने भाग्य ज्यांना लाभलं असे सगळे विद्यार्थी, या परीक्षेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा यासाठी त्यांना सर्वतोपरी प्रोत्साहन देणारे त्यांचे पालक, त्यांची तयारी करून घेणारे शिक्षक, त्या अभ्यासासाठी अत्यंत नेमकं आणि उचित असं अभ्यास साहित्य निर्माण करणारे सगळे हात आणि या उपक्रमाचं एका अर्थाने जे प्रणेतेपण आहे ते निभावून देणारे आदरणीय थोरात पती पत्नी. मगाशी स्वप्नाताईंनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये एक अतिशय महत्त्वाचा शब्द उच्चारला. त्या असं म्हणल्या की या व्यासपीठावरती ज्या महापुरुषांची छायाचित्र किंवा स्मरणचित्र आपण विराजमान करून त्यांना पहिल्यांदा अभिवादन केलेलं आहे, ही सगळी महापुरुष काही मानली आली ही परिवर्तनाच्या क्षेत्रातले हे अग्रणी आहे. मी स्वप्नात तुमचा अत्यंत मनपूर्वक आभार याच्यासाठी मानतो की आपण अत्यंत सूक्ष्मपणे हा जो संपूर्ण उपक्रम आपल्या या संस्थेने हाती घेतलेला आहे त्याचं जे अंतिम टोक आहे किंवा अंतिम उद्दिष्ट आहे त्याच्याकडे आपण अत्यंत अचूकपणे निर्देश केला, त्याबद्दल मी आपला अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. आणि मी वारकरी असल्यामुळे माझा तुम्हाला दंडवत आहे. खरं सांगतो, परिवर्तन या शब्दामध्ये वर्तन हा महत्त्वाचा भाग आहे. आपण वागतो कसे, आपलं आचरण. मला असं वाटतं इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स म्हणजे या संस्थेने हा जो इनोव्हेटिव्ह शब्द आहे हा या दोघाही पती पत्नींना पूर्णपणे लागू पडतो. त्याचं कारण असं आहे की मी एक अर्थशास्त्राचा अत्यंत सामान्य विद्यार्थी आहे. अर्थशास्त्रामध्ये इनोव्हेशन किंवा नवसर्जन ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे जी विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरते. की अशी व्यक्ती की जी काहीतरी नवीन शोधून काढते, अशी व्यक्ती की जी समाजाची आजवर
कोणीही भागवलेली नसेल अशी गरज भागवते, त्याच्यासाठी यंत्रणा निर्माण करते, ती संकल्पना राबवते आणि पर्यायाने समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावते. ही जी नवसर्जक किंवा आंत्रप्रोनर ज्याला आपण म्हणतो, त्याचा गाभा इनोव्हेशन किंवा नवशोधन हा. आणि त्या नवशोधनाचा अंतिम उद्देश हा सक्षमीकरण करणं आणि त्या सक्षमीकरण झालेल्या व्यक्तींच्या किंवा व्यक्तींच्या समूहांच्या माध्यमातून परिवर्तन म्हणजे आमच्या वागण्यामध्ये बदल घडवून आणणं. हा जो हेतू आहे तो मला असं वाटतं या स्पर्धा परीक्षांच्या सगळ्या उपक्रमामागची जी कल्पकता आहे त्या कल्पकतेचा तो अंतिम बिंदू आहे की आपल्याला बदलायचं आहे. आणि त्या बदलाची प्रक्रिया ज्यांनी ज्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत कठोरपणे राबवली अशा महापुरुषांचा जीवन परिचय करून घेण्यासाठी ही परीक्षा आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे हा पहिला बिंदू आहे किंवा पहिला टप्पा आहे. प्रथम ज्यांनी आयुष्यामध्ये आमच्या वारकरी परंपरेमधल्या ज्या माऊली मुक्ताबाई आहेत त्यांच्या ताटीच्या अभंगामध्ये एक ओळ आहे की चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रचंड जो संघर्ष करायला लागतो तो संघर्ष करून मग समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी कार्यरत होणं हे या महापुरुषांच्या मांदियाळीने आपल्यावरती एका अर्थाने त्यांचे अनंतोपकार आपल्यावरती जे आहेत त्यांचे विचार समजावून घेणं ही त्यांच्याशी जवळीक साधण्याची पहिली पायरी आहे जी आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी निर्माण केलेल्या साहित्यातून आता एका अर्थाने साध्य केलेली आहे. याची दुसरी पायरी आहे उच्चार, की हे जे विचार आहेत जसं स्वप्नाताईंनी तोही मुद्दा अत्यंत रेखीवपणे अधोरेखित केला की केवळ परीक्षेपुरता अभ्यास नाही, म्हणून मला त्यातला परिवर्तन आणि परिवर्तनामधला वर्तन की आपल्याला बदलायचं आहे आणि त्या बदलाची दिशा काय असली पाहिजे ती या महापुरुषांनी आपल्याकडे सूचित केलेली आहे. त्यामुळे हे विचार वाचल्यानंतर अखंड त्यांचा उच्चार आपल्या मनाशी की आपल्याला असं वागायचं आहे आणि तो उच्चाराचा दुसरा टप्पा झाल्यानंतर तिसरा महत्वाचा टप्पा देतो आचार की ज्याचा परिवर्तनाशी संबंध आहे. मला असं वाटतं आज ही जी तिसरी परीक्षा आपण या ठिकाणी घेतलेली आहे की राजर्षी शाहू महाराज, त्याच्यानंतर महात्मा फुले आणि आज आपण आता डॉक्टर आंबेडकरांच्या अंतरंगाचा परिचय या परीक्षेच्या माध्यमातून करून घेतला. या तिघांच्याही जीवनाचं जे सूत्र आहे ते सूत्र समतेचं आहे. पण त्या समतेसाठी पहिल्यांदी समाजाचं मन तयार करणं आवश्यक आहे. म्हणून या तिघांचाही जो भर आहे तो शिक्षणावरती आहे. आणि त्याच्यातही जो काही 5-1 मिनिटं फक्त मी आपला घेणार आहे कारण आपल्याला बाकीचे कार्यक्रम आहे. मला जे महत्त्व आणि मला एका अर्थाने अत्यंत भाग्यवान स्वतःला समजतो की तसा माझा आणि आबासाहेबांचा काही परिचय अजिबात नाही. आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर सोनवणे आणि या पुणे विद्यापीठाशी मी संबंधित आहे प्रदीर्घ काळापासून. त्या पुणे विद्यापीठाचे डॉक्टर सोनवणे सर हे पहिल्यांदी कुलगुरू होते. त्यामुळे त्यांचा माझा जो थोडा परिचय आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याशी आज मला या ठिकाणी भेटीचा योग आला. म्हणून मी पहिल्यांदा आधी आभार ह्या गोष्टी करता मानतो की आज बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारांवरचं आकलन आपल्याला व्हावं यासाठी आपण जी स्पर्धा परीक्षा घेतली त्या बाबासाहेबांच्या जीवनाचा गाभा काय आहे. माझ्या दृष्टीने अखंड अभ्यास हा बाबासाहेबांच्या जीवनाचा गाभा आहे. तुकोबांचा अभंग आहे, अत्यंत गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. की अगदी आपण बघतो मोठ्या अखंड पाषाणामध्ये किंवा पाषाणाचं सुद्धा जे मोठं मंदिर असतं त्याच्या भेगेमध्ये कुठेतरी पिंपळाचं एखादं रोप हे मूळ धरतं. तुकोबा असं म्हणतात की ते कठीण पाषाण आणि अत्यंत कोवळं असणारं त्या पिंपळाच्या किंवा कुठल्याही झाडाचं मूळ, पण ते त्या पाषाणामध्ये आपल्याकरता जागा करतं, त्याच्याकरता पाषाण भेदतं. हे कशाचं फळ आहे? हे अभ्यासाचं फळ आहे.
अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. तुकारामांचा आणखी एक प्रसंग आहे, अभंग आहे. महाराज असं म्हणतात, साधुनी वचनाग खाती तोळा तोळा, इतरा ते डोळा न देखवे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुकामा. संपूर्ण बाबासाहेबांच्या जीवनाचा आपण जर गाभा बघितला तर अभ्यास हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. मी फक्त 2 प्रसंग सांगून थांबणार आहे, कारण तुम्ही बाबासाहेबांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये जे अफाट कष्ट उपसले, म्हणजे धनंजय केरांनी जे बाबासाहेबांचं अत्यंत ओजस्वी चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लंडनमध्ये असताना बाबासाहेब ज्या वसतिगृहामध्ये राहत होते त्या वसतिगृहामध्ये त्यांच्याबरोबर त्या खोलीमध्ये त्यांचा जो एक सहकारी होता, त्या सहकार्याची जी आठवण नोंदवलेली आहे ती खरोखर आपल्याला अंतःकरणापासून हलवून सोडणारी आहे. तो त्या आधी सहकार्याने असं लिहिलेलं आहे की रात्री मध्यरात्री केव्हा कधी झोपेमध्ये मी जर माझी झोप चाळवली गेली आणि माझे डोळे जर उघडले तर मला असं दिसायचं की त्या खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये जे टेबल होतं त्या टेबलावरती बाबासाहेब हे त्याही वेळी बसलेले असायचे. आणि त्यावेळी अखंड वाचनाने लाल झालेले सुजलेले डोळे आणि महाराज सयाजीरावांनी जी शिष्यवृत्ती दिलेली होती त्या शिष्यवृत्तीच्या मर्यादेमध्ये मर्यादित काळामध्ये अफाट मोठं काम करायचे असल्यामुळे जे प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा बाबासाहेब करत होते त्यावेळी अत्यंत तुटपुंजी हातामध्ये सामग्री असल्यामुळे संध्याकाळी ग्रंथालयातनं महाविद्यालयाच्या खोलीवरती येताना एक बनपाव फक्त खिशामध्ये घेऊन यायचा आणि रात्री पाण्याबरोबर तो खाऊन बाबासाहेबांनी जो विद्याभ्यास केला हे आपल्याला परिचित आहे. कुणीतरी असं म्हणेल की त्यावेळी अभ्यासाची गरज होती म्हणून बाबासाहेबांनी केला. नाही, मी जे म्हणतोय की ह्या दाम्पत्याने हा जो उपक्रम घेतलेला आहे आणि आज आपण जी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जी स्पर्धा परीक्षा घेतलेली विचारांची त्यांच्या जीवनाचा गाभा अभ्यास आहे. आत्ता परवा काही महिन्यापूर्वी पुण्यामध्ये जी प्रख्यात राजहंस प्रकाशन संस्था आहे, आपल्या अनेकांना माहिती असेल, त्या संस्थेचे जे अध्वर्यू आहेत दिलीप माजगावकर, त्यांच्या भाषणांचे 2 खंड प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये मी बाबासाहेब एक कथा जी नोंदवलेली आहे, मुंबईमधली जी प्रख्यात जुनी प्रकाशन संस्था आहे मौज, त्याचे एकेकाळचे ज्येष्ठ समीक्षक श्रीपू भागवत, त्या श्रीपू भागवतांनी त्या पुस्तकामध्ये त्यांची आठवण दिलेली आहे. आणि ती आठवण साधारणपणे 1950च्या दशकामधली आहे. म्हणजे बाबासाहेबांचा बराच आयुष्याचा उत्तर काळ, ज्यावेळी बाबासाहेब साधारणपणे त्यांच्या राजगृह या दादरमधल्या निवासस्थानी ज्यावेळी सगळ्या व्यापांच्या मधनं बऱ्यापैकी थोडं अंग काढून विश्रांतीसाठी आले होते, त्या काळामध्ये श्रीपू भागवत बाबासाहेबांना भेटायला गेले. ही हकीकत त्याच्यात नोंदवलेली आहे बरं का. श्रीपूंनी असं लिहिलेलं आहे की दादरला राजगृह नावाचं बाबासाहेबांचं जे घर होतं त्या घरामध्ये मी गेलो आणि घरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदी डोळ्यामध्ये भरणारी जी बाब होती ती अशी की जमिनीपासून छतापर्यंत, ज्याला आपण मराठीमध्ये मांडणी किंवा फडताळ म्हणतो, अशी शेल्फ ही पुस्तकांनी भरलेली, खचून भरलेली पुस्तकं, हे म्हणले माझ्या त्यांच्या घराचं पहिलं माझ्या मनावरती बिंबलेलं दृश्य. आणि बाबासाहेबांच्या भेटीची वेळ ठरली असल्यामुळे त्यांच्या घरामधले त्यांचे जे कोणी सहकारी होते ते सहकारी श्रीपू भागवत असं म्हणतात की मला घेऊन त्यांच्या लायब्ररीमध्ये गेले. म्हणजे घरामधला त्यांच्या बाबासाहेबांचा अभ्यासिकेचा जो भाग होता तिथे श्रीपू भागवत गेले. आता लक्षात घ्या, पुढची गोष्ट कथाभाग फार महत्वाचा आहे. बाबासाहेबांना त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे थोडा मसाज करण्याचं डॉक्टरांनी सल्ला दिला होता. म्हणून एक मसाजिस्ट बाबासाहेबांना मसाज करण्याकरता आला होता. आणि हे आपण काढून बघा पुस्तक, यातला एकही शब्द माझ्या पदरचा नाहीये. त्या अभ्यासिकेमध्ये 2 शेल्फच्या ज्या पुस्तकांच्या ज्या 2 ओळी होत्या त्याच्यामध्ये एका बाकड्यावरती बाबासाहेब झोपले होते. त्यांना मसाजिस्ट मसाज करत होता आणि त्याही वेळी डोक्याकडे असणाऱ्या दिव्याजवळ पुस्तक धरून बाबासाहेब वाचत होते. ही जी ज्ञाननिष्ठा आहे, ही जी अभ्यासाची बांधिलकी आहे, ही जी अभ्यास, म्हणून मला जर कोणी विचारतं की बाबासाहेबांच्या जीवनाचा गाभा काय, तर अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. आणि हा अभ्यास कशासाठी?
हा अभ्यास स्वतःच्या उद्धारासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी, एवढा हा एक फक्त मुद्दा म्हणून मी थांबणार आहे. कारण हा याच्यावरती बाबासाहेबांनी आपण सगळे आता त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या जीवनाचं परिशीलन केलेले विद्यार्थी किंवा वाचक आहात. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या समग्र साहित्याचे जे खंड प्रकाशित केलेले आहेत, त्यातले बाबासाहेबांच्या भाषणाचे जे 3 मराठी खंड आहेत, त्याच्या 3ऱ्या खंडामध्ये किंवा 2ऱ्या खंडामध्ये बाबासाहेबांनी अभ्यासाबद्दल जे त्यांचे विचार अनेक ठिकाणी प्रसंगोपात नमूद केलेले आहेत, ते आवर्जून आपण बघा अशी मी आपल्याला अत्यंत मनपूर्वक विनंती करतो. याचं कारण असं आहे की अभ्यास कशा करता याचं मर्म बाबासाहेब तिथे उकल दाखवतात. आणि बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझे 3 गुरु हे माझ्या आयुष्याचं, ज्याला आपण दीपस्तंभ म्हणतो, ते दीपस्तंभ आहेत. पहिले महात्मा बुद्ध, महात्मा फुले आणि 3रे कबीर. कबीरांचा एक दोहा बाबासाहेबांनी ते उद्धृत केलेला आहे. बाबासाहेबांचं म्हणतात की कबीर असं म्हणतात, कहे कबीर कुछ उत्तम कीजिए, म्हणजे काहीतरी उद्योग करा. कहे कबीर कुछ उत्तम कीजिए, आप खाइए और औरन को दीजिए. की काहीतरी उद्योग माणसाने करावा, हा कबीर सांगतायत. बाबासाहेब ते कबीरांचा दोहा तिथे उद्धृत करतायत की आपण काहीतरी उद्योग करावा. कशा करता? आपल्या उपजीविकेसाठी, पण त्याच वेळी केवळ आपलं पोट भरलं म्हणून थांबवू नये, इतरांच्या सुद्धा उपजीविकेकरता आपण म्हणजे सिद्ध व्हावं, हा शिक्षणाचा हेतू आहे. बाबासाहेबांची 2 वाक्य या संदर्भामध्ये कृपा करून मुलांना कायम लक्षात ठेवा. मी तुम्हाला उपदेश नाही करत आहे, मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनाचं मला भावलेलं मर्म सांगतोय, आणि ते मला या ठिकाणी आज आपल्यासमोर विदित करता आलं. याच्याकरता मी आबासाहेबांना आणि स्वप्नाताईंना अत्यंत मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बाबासाहेबांचं वाक्य असं आहे की शिक्षण महत्वाचं आहे, पण शिक्षणापेक्षाही महत्वाचं शील आहे, म्हणजे आचार संपन्नता. म्हणून मी स्वप्नाताईंच्या परिवर्तन शब्दापासून जी सुरुवात केली त्याचं कारण ते आहे, अभ्यासातनं आम्हाला शील संपन्न व्हायचं आहे. हा बाबासाहेबांचा अट्टहास. बाबासाहेबांचं वाक्य असं आहे, शीलाशिवाय म्हणजे उत्तम आमचं चारित्र्य शुद्ध असलंच पाहिजे. आमची आचार संपन्नता हा शिक्षणाचा गाभा आहे, शिक्षणाचा परिणाम आहे. बाबासाहेब असं म्हणतात की शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. हे त्यांचं वाक्य आहे, एकही माझ्या फक्त पदार्थ नाही. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की ज्या व्यक्तीजवळ केवळ विद्या आहे, पण जो विद्यावान आहे, त्या विद्यावान व्यक्तीजवळ जर शील आणि सौजन्य नसेल, तर असा शिक्षित माणूस हा हिंस्र पशुपेक्षा देखील धोकादायक आहे. मी पुन्हा सांगतो, हे सगळे त्यांचे शब्द आहेत. आपण कुणाला शंका असेल मी तुम्हाला त्याचा पान नंबर आणि ते ही दाखवू शकेन. कशा करता शिकायचं आहे? बाबासाहेब ते म्हणून कबीराचा दोहा बाबासाहेब जो उद्धृत करतात की प्रत्येक शिक्षित व्यक्तीची मग ही जबाबदारी आहे की आपण शिकायचं आणि इतरांच्या शिक्षणासाठी प्रवृत्त व्हायचं. हा एका अर्थाने आबासाहेबांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीने अंगीकारलेला वसा आहे, जो बाबासाहेबांच्या सूत्राशी सुसंगत आहे. की आपण शिकलो, पण ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची आज गरज आहे, जिथे पोचलेलं नाहीये, तिथपर्यंत ते पोचवण्यासाठी तशा प्रकारची यंत्रणा आपण तयार करणं. आणि म्हणून मला अत्यंत आनंद झाला, मी ते आबासाहेबांना ते बोलून दाखवलं की ह्या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांना ऑनलाईन भरता येत नाही, अनेक आपल्याकडे अडचणी आहे, आपल्याकडे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, दुर्गम भागामध्ये रेंज येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी बाहेर आपण एक प्रिंट फॉर्म म्हणजे छापील फॉर्म ठेवलेला आहे. तो भरून आपण या संस्थेचा हा जो स्पर्धा परीक्षेचा जो उपक्रम आहे, पुढच्या वेळी महात्मा गांधींच्या बद्दल आपण जे बोलणार आहोत, त्याच्यामध्ये सहभाग होण्याची या ठिकाणी सुविधा निर्माण केलेली आहे. हा माझ्या दृष्टीने बाबासाहेबांच्या जीवनाचं मर्म समजल्याचा पुरावा आहे की आपली सोय झाली, ज्याची झाली नाही त्याचं काय करायचं. बाबासाहेबांचा संपूर्ण जो भर आहे तो तिथे आहे. मी पुन्हा उदाहरण देतो. मी फक्त आवाज 2 मिनिटं फक्त मी जास्ती करण्याला कल्पना आहे. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या जीवनाचं मर्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बहिष्कृत भारत आणि मूकनायक ही जी बाबासाहेबांची 2 नियतकालिकं होती, त्यांची जी बोधवाक्य आहेत ती एक ज्ञानदेवांची ओवी आणि एक तुकोबांचा अभंग आहे.
की आता कोदंड घेऊन हाती आरुढे पायी रथी देई वीरवृत्ती आलिंगी पार्थी. आणि मुकनायकचं जे बोधवाक्य आहे तो तुकोबांचा अभंग आहे की आता काय करू धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले. बाबासाहेबांची वारकरी संप्रदायामधल्या या 2 संतांची वचनं त्यांच्या नियतकालिकांची बोधवाक्य म्हणून घ्यावीत. याचं कारण भागवत धर्माची शिकवण आणि बाबासाहेबांचं जीवन याच्यामध्ये विलक्षण सुसंवाद आहे. तुकोबांचा अभंग आहे. महाराज असं म्हणतात की मी भजन करीनच, पण मी सगळ्यांना बरोबर घेऊन भजन करीन. तुका म्हणे ज्यांना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. हा विद्येचा संस्कार बाबासाहेबांना अपेक्षित आहे की आपण अभ्यास करायचा आणि आपली सक्षमता वाढवल्यानंतर इतरांच्या सक्षमीकरणासाठी आपण कार्यतत्पर बनायचं. हा शिक्षणाचा आणि अभ्यासाचा अंतिम हेतू बाबासाहेबांना अपेक्षित आहे. मला असं वाटतं, मी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक हात जोडून विनंती करतो की बाबासाहेबांच्या विचारांचं जागर या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि त्या निमित्ताने केल्यानंतर आम्हाला जर बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये उतरवायचे असतील तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आचरणापर्यंत जर जायचं असेल तर बाबासाहेबांचा सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचा जो गाभा आहे अभ्यास, तो आज अत्यंत आवश्यक आहे. तो अंगीकारण्याची आपल्याला प्रेरणा मिळावी एवढी मात्र मी पुन्हा या महापुरुषांच्याच पायाशी मनपूर्वक प्रार्थना करतो. आणि एक पुन्हा जिवंत प्रसंग जो आत्ता घडलेला आहे, आता म्हणजे 50 वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये घडलेला आहे, तो सांगून मी फक्त थांबतो. हा प्रसंग जो आहे, हा प्रसंग मला ज्यांनी अर्थशास्त्रामधले काय म्हणून मुळाक्षर शिकवली आपल्या देशामधले एक अत्यंत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नीलकंठ रथ यांनी हा प्रत्यक्ष प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनातला ऐकलेला आहे. आणि तो कुणाकडनं ऐकला आहे तर ते ज्यावेळी पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये त्यांचा पदव्युत्तर अभ्यास MA काम अभ्यास करत होते, त्यावेळी त्यांच्याबरोबर एक ते त्यांचे सहकारी विद्यार्थी होते जे पुढे मिलिंद महाविद्यालयामध्ये 6 वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्या मित्राने डॉक्टर नीलकंठ रथ यांना 90 साली सांगितलेला हा प्रसंग आहे ज्याचा बाबासाहेबांची थेट संबंध आहे. तो मी सांगून फक्त थांबतो. म्हणजे बाबासाहेब हे काय रसायन आहे हे आपल्याला पूर्ण कळेल. प्रसंग असा आहे, ही गोष्ट साधारणपणे 1952-53 आहे. कारण हे ग्रस्त 1951 साली मिलिंद महाविद्यालयामध्ये औरंगाबादच्या अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तिथे शिकवायला लागले. ही घटना या गृहस्थांनी डॉक्टर नीलकंठ रथ जे माझे गुरु, जे आज 95 वर्षाचे आहेत आणि आजही ते अजून 7 तास आमच्या संस्थेमध्ये येऊन काम करतात, त्यांना ही सांगितलेली घटना आहे. घटना अशी आहे की मिलिंद महाविद्यालय स्थापन केल्यानंतर त्यावेळी त्या मिलिंद महाविद्यालयाची संलग्नता ही हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाशी होती. त्या उस्मानिया विद्यापीठाचे जे राज्यपाल होते, क्षमा करा, जे कुलपती होते, त्या कुलपतींनी एक दिवशी बाबासाहेबांना त्यांच्या दादरच्या घराच्या पत्त्यावरती पत्र आलं उस्मानिया विद्यापीठाच्या कुलपतींचं. ते पत्र असं होतं की मी जेव्हा उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांच्या एकूण प्रगतीचा आढावा बघत होतो त्यावेळी थोडी मला जरा मिलिंद महाविद्यालयाच्या जी काही प्रगती आहे त्याच्यामध्ये थोडं जरा मला कणसूर वाटतोय, थोडी कसर वाटते, तर कृपा करून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती करणारं ते पत्र कुलपतींकडनं बाबासाहेबांना मुंबईच्या पत्त्यावरती पोहोचलं. हे पत्र मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी त्यावेळी मिलिंद महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते त्यांना पत्र पाठवलं की माझ्या बाकीच्या सगळ्या व्यापांच्या मधनं मी बाजूला म्हणजे काही दिवस वेळ काढून 15 दिवस मी औरंगाबादला येऊन राहणार आणि औरंगाबादला येऊन राहिल्यानंतर मी पुढे काय करीन ते मी आल्यानंतर सांगतो, पण तुम्हाला अनेक पूर्वसूचना देतो. म्हणून पत्र बाबासाहेबांनी पाठवलं आणि ठरलेल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब मिलिंद विद्यालयामध्ये हजर झाले. आणि त्यांनी प्राचार्यांना असं सांगितलं की मी 8 दिवस संपूर्ण महाविद्यालयामध्ये ज्यावेळी वर्गामध्ये शिक्षण चालू असेल, तास चालू असतील, त्यावेळी मी हिंडणार आणि वरांड्यामधनं मी सगळीकडे दिवसभर चक्कर मारीन.
जिथे अध्यापनाचं काम ज्या वर्गात चाललेलं आहे तिथे काही वेळ मला जिथे वाटेल तिथे मी मागे जाऊन वर्गामध्ये शांतपणे बसेल. तुम्ही तुमच्या सगळ्या प्राध्यापकांना एक कृपा करून सूचना द्या की जरी मी त्यावेळी त्यांच्या वर्गामध्ये जाऊन मागे बसलो तरी त्यांनी कुठेही विचलित न होता त्यांचं शिकवण्याचं काम चालू ठेवावं. मी शांतपणे मागे बसेल, थोड्या वेळाने मी निघून जाईल. प्राचार्यांनी त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे तशी सूचना फिरवली आणि 8 दिवस बाबासाहेबांनी तो उपक्रम मिलिंद महाविद्यालयामध्ये पूर्ण केला की सतत दिवसभर हिंडायचं, कुठल्या तरी एका वर्गामध्ये मागे जाऊन बसायचं, 10-15 मिनिटं त्यांची त्यांना जे काही बघायचं होतं ते बघून ते शांतपणे पुन्हा निघून जायचं. 8 दिवसानंतर हा उपक्रम पूर्ण करून बाबासाहेब परत गेले आणि त्या मित्राने डॉक्टर निळकंठ यांना सांगितलं की बाबासाहेब परत गेले आणि 15 दिवसानंतर त्या महाविद्यालयामधल्या 6 अध्यापकांना सेवेबद्ध कमी करण्यात आलं. बाबासाहेबांनी कारण असं दिलं होतं, लक्षात घ्या, अत्यंत म्हणजे किती धगधगती ज्ञाननिष्ठा बाबासाहेबांची होती याचा प्रसंग म्हणजे पुरावा आहे. बाबासाहेबांनी असं लिहिलं होतं की मी सगळ्या वेगवेगळ्या विभागांमधनं वेगवेगळ्या क्लासेसमधनं हिंडलो, जिथे मला अध्यापकांची तयारी कमी वाटली तिथे मी ॲक्शन घेतली. त्याचं कारण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. बाबासाहेबांनी त्याचा खुलासा असा केला की ज्या समाजामध्ये किंवा समाजाच्या ज्या घटकांच्या मध्ये हजारो वर्ष ज्ञानाचा प्रवाह वाहिलेला नव्हता त्या समाज घटकातल्या मुलांच्या वरती संस्कार विद्येचा व्हावा म्हणून मी हे महाविद्यालय स्थापन केलेलं आहे. इथे अध्यापन हे उत्कृष्टच व्हायला पाहिजे. का? कारण आम्हाला मागचा हजारो वर्षांचा जो अनुशेष आहे तो भरून काढायचा. म्हणून ज्यांची शिकवण्याबद्दल शिक्षणाबद्दल शुद्ध बांधिलकी आहे अशाच शिक्षकांना मी माझ्या महाविद्यालयामध्ये एका अर्थाने सेवेत घेईन. का? कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे पुढच्या पिढ्या घडवण्याची. आणि म्हणून ज्यांच्या कामगिरीबद्दल मी असामाधानकारक होतो बाबासाहेब म्हणतात त्यांच्यावरती मी ॲक्शन घेतली. मित्रांनो, हे केवळ एवढे हा प्रसंग घडलेला आहे. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो आमच्या संस्थेचं अर्थबोध पत्रिका नावाचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये हा छापलेलं आहे. शेवटचं सांगून मी थांबतो. बघतो 3रा खंड जो आहे भाषणांचा बाबासाहेबांच्या, त्याच्यामध्ये बाबासाहेबांची 3 वाक्य आहेत ती सांगून बघतो मी थांबतो नक्की. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की प्राध्यापकांनी, शब्द लक्षात घ्या, हे मी संपूर्ण पाठ केलंय त्यांची 3 वाक्य. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे, प्रोफेसर लोकांनी अध्ययन आणि अध्यापन याच्या खेरीज कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला अडकवू नये. प्रोफेसर लोकांनी त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा बाकीच्या लोकांवर एक वेळ सोपवाव्यात, पण त्यांना अध्ययन आणि अध्यापनाचं जे काम दिलेलं आहे त्याच्यातच त्यांनी संपूर्ण वेळ घातला पाहिजे. त्यांनी दुसरं काहीही करता कामा नये. हे कशासाठी? कारण आम्हाला आमचं जीवन घडवायचं आहे. त्याच्यासाठी जो अभ्यास आहे तो अभ्यास आमचा निष्ठेने निष्कलंक कुठल्याही प्रकारची तडजोड न करता झाला पाहिजे. कारण आम्हाला जीवन बदलायचं आहे. मी जिथे सुरुवात केली तिथे येऊन थांबतो. स्वप्नात त्यांनी म्हणून परिवर्तित जो शब्द वापरला त्याचा हा गाभा आहे. ही सगळी जी महापुरुषांची मांडली ही सगळी महापुरुषांची जी मांडली आली या ठिकाणी आहे विराजमान व्यासपीठावरती, ज्यांचं आपण सुरुवातीला पूजन केलेलं आहे. यांचा संपूर्ण अट्टाहास जो परिवर्तनाचा आहे त्याच्यामधलं वर्तन महत्वाचं आहे. आमचा आचार आपण बदलणार आणि तो आचार जर बदलायचा असेल तर आमच्यावरती आम्हाला विद्येचा संस्कार घडवावा लागेल आणि त्याच्यासाठी आमची ज्ञाननिष्ठा ही अखंड निष्कलंक राखावी लागेल, जिचा आदर्श म्हणजे बाबासाहेब आहे. आणि म्हणून ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या बाबासाहेबांच्या म्हणजे डॉक्टर आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये जो भाग घेतला त्या सगळ्यांना माझी अत्यंत, मी तुमचं कौतुक तर करतोच, पण तुम्हाला अत्यंत मनपूर्वक हात जोडून विनंती अशी आहे की इथून पुढच्या काळामध्ये जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये
इथून पुढच्या काळामध्ये मित्रांनो अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हे व्रत आपल्याला जपावं लागणार आहे. कारण इथून पुढचा काळ जो आहे तो काळ अखंड अभ्यास करण्याचाच आहे. दर 6 महिन्यांनी तंत्रज्ञान बदलत आहे. सतत नवीन गोष्टी शिकणं आणि शिकण्याची सवय शाबूत ठेवणं ह्याच्याखेरीज आपल्याला पर्याय नाही. ज्याच्यामध्ये बाबासाहेब आपल्याला आदर्श आहेत म्हणून मी सुरुवात तिथून केली होती की उतार वयात सुद्धा अंगाला मसाज चालू असताना सुद्धा लायब्ररीच्या घरातल्या लायब्ररीच्या 2 ओळींमध्ये पुस्तकांच्या आडवे पडून अंगाला मसाज चालू असताना सुद्धा बाबासाहेबांचं वाचन चाललं होतं. ही जी अभ्यासाची सवय आहे ही अभ्यासाची सवय आपल्याला यापुढे कायम अंगामध्ये मुरवावी लागणार आहे. कृपा करून माझं अभ्यासाचं वय संपलं असं कृपा करून याच्या पुढे म्हणू नका. मी तुम्हाला सांगू का मला फार वाईट वाटतं. मला एक सांगावं अत्यंत महत्त्वाचं, आपण कधीतरी असं म्हणतो की माझं आता जेवायचं वय संपलं म्हणून. नाही, आम्हाला दात नसतील तर आम्ही कुठून का होईना आपण खातो. तसं बाबासाहेबांच्या जीवनाकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मला त्यांच्या जीवनाचं हे बरं वाटतं की अखंड अभ्यास आणि अत्यंत ज्वलंत ज्ञाननिष्ठा की त्या निष्ठेशी कोणत्याही प्रकारची तडजोड नाही आणि त्यातनं अखंड बुद्धीला शिकण्याची सवय लावणं हा संस्कार या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीवरती निश्चित घडला असणार. तो असाच घडत राहील, घडत राहो अशी या मुख्यतः थोरात दाम्पत्याला मी अत्यंत शतशः धन्यवाद देतो. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वारकरी असल्यामुळे मी त्याला दंडवत घालतो की हा जो उपक्रम आहे हा एका अर्थाने या महापुरुषांच्या जीवनाचा जो गाभा आहे की आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे. तो संदेश आपल्यापर्यंत ह्या सगळ्या उपक्रमातून जातो आहे. या उपक्रमाला माझ्या परीने मी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा म्हणजे अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. अतिशय संक्षिप्त स्वरूपातून 3 खंडाचं विवेचन आपण या ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संक्षिप्त इतिहासाची पार्श्वभूमी आणि पूर्वपीठिका आपण या ठिकाणी मांडली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माननीय संजीवजी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आणि मी या इलाइट सर्टिफिकेशन आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे सन्माननीय MD आदरणीय आबासाहेब थोरात यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. यानंतर प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करणार आहे की आपण जे 4थं पुष्प हे पुस्तक या ठिकाणी आपण 4थं पुष्प आता घुमणार आहोत. त्या पुस्तकाचं अनावरण आणि ती स्पर्धा परीक्षा ज्या विचारांची प्रेरणा आपल्याला मिळणार आहे त्या पुस्तकाचं अनावरण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या शुभकर कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. दिवस जगण्यापेक्षा वाघून एकच दिवस झाला. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूकनायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर आपण प्रथमतः राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा जागर, त्यानंतर क्रांतीसूर्य यांचा जागर विचारांचा जागर आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर आणि 4थं पुष्प
म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचारांच्या जागर स्पर्धेचं आयोजन सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ परिक्रमणांद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपल्याला शुभेच्छा देखील दिल्या जातात. धन्यवाद. या ठिकाणी मनोगत आपण ऐकलेलं आहे आणि आज जो सुंदर असा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला जाणार आहे तो म्हणजे इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन निर्मित आयुब डान्स अकॅडमी नागपूर यांचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. याच्यामधला सार जो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा या पुस्तकातून आपण जे वाचन केलं, जी परीक्षा दिली, त्या पुस्तकातला संपूर्ण सार आज या आयुब अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी जसाच्या तसा साकार केला जाणार आहे. त्याआधी मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, आदरणीय प्राध्यापक संजीवजी सोनवणे साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय भाषण या ठिकाणी आमच्या सर्व उपस्थितांना आपण या ठिकाणी मंत्रमुक्त करा. प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा एक उपचार चालू आहे आणि त्याच्यामुळे माझी ती ट्रीटमेंट लांबली, मग त्यामुळे मला उशीर झाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. आजचा हा जो उपक्रम आहे यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले नाशिकचे भूषण आणि नाशिकमध्ये शिक्षण या विषयामध्ये त्यांच्या मला वाटतं वडिलांपासूनची प्रेरणा घेऊन काम करणारे नितीन भाऊ आमचे मित्र, या आपल्याला आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्राचे थोर विचारवंत आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला जे प्रेरणादायक भाषण केलं अभय टिळकजी, या ठिकाणी इलाइट ग्रुपचे थोरात आणि त्यांचे सगळे सहकारी जे खरं तर हा विचारांचा जागर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या महामानवांच्या विचारांचा आपल्या समोर ठेवत आहेत नव्या पिढीच्या. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न या आत्ताच्या ज्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने होणार आहे. खरं तर टिळक सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवला. ह्या विचार जागर स्पर्धेचं मूळ उद्दिष्टच असं आहे की पुढच्या पिढीने कोणाकडे बघायचं. म्हणजे काल परवा वर्तमानपत्र उघडल्यानंतर टिळक सर मला असं एक म्हणजे असं वाटलं की असभ्यानं सांगितलं की सभ्य वाग अशी परिस्थिती. ते पुन्हा एकदा सांगतो, असभ्याला म्हणला की बाबा रे तू सभ्य वाग अशी परिस्थिती असलेल्या काळामध्ये अशा या विचार जागर स्पर्धा समाजाला निश्चितपणे दिशादर्शक राहणार आहे पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टीने. नाहीतर आपला देश आपण असं म्हणतो की 2047 साली हा विकसित भारत आहे, हा फक्त विचारानंच होणार आहे, अभ्यासानंच होणार आहे आणि ज्ञाननिर्मितीनेच होणार आहे. आणि त्याच्यासाठी ही जी पिढी घडत आहे यांच्यासाठी यांचा आदर्श फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे ही खरी आहे. तुम्ही जर एक चरित्र जर वाचलं असेल, आत्मचरित्र नेल्सन मंडेलांचं, स्वातंत्र्याची लंबी वाटचाल, लॉंग वॉक टू फ्रीडम असं त्याचं नाव आहे. कधी मिळालं तर वाचन करा, तुमच्या लायब्ररीमध्ये आग्रह करा, कारण ते आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनी पाहिलेले आणि माहीत असलेला महामानव यांच्या रांगेत बसणारा असा आहे. नेल्सन मंडेला हे ज्या वेळेला 10,000 दिवस वर्णद्वेषाच्या आंदोलनाच्या संदर्भात ते आफ्रिकेचे गांधीच होते आणि त्यांनी ज्या वेळेला ते आंदोलन करायचे त्यावेळेला त्यांना अटक झाली. या 10,000 दिवस ते तुरुंगात होते. मग त्यावेळेचं दक्षिण आफ्रिकेचं जे गोरं सरकार होतं ते काय करायचं, त्यांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवायचं आणि त्या तुरुंगामध्ये ठेवताना वेगवेगळ्या तुरुंगात गेल्याबरोबर त्या तुरुंग अधिकाऱ्याला मोठी धडकी मारायची. एवढा मोठा राजकीय कैदी विचार करा, आज सुद्धा ज्या वेळेला नेहरू गांधी एखाद्या तुरुंगामध्ये त्यावेळेला आंदोलनात जात असतील त्यावेळेला तो तुरुंग अधिकाऱ्याला सुद्धा काळजी मोठी वाटायची का आता एवढा मोठा कैदी आलेला आहे याची काळजी कशी घ्यायची. तसंच नेल्सन मंडेलांच्या संदर्भात व्हायचं. मग तो तुरुंग अधिकारी नेल्सन मंडेलाकडे जायचा
आणि त्यांना विचारायचा की तुम्हाला काय पाहिजे, माझ्याकडून तुरुंगाधिकारी म्हणून तुम्हाला काय सहकार्य पाहिजे. साधारणपणे आपल्याला असं वाटतं की त्यांनी काय विचार केला असता, मला त्रास देऊ नका, मला चांगलं 2 वेळचं जेवण द्या, बरोबर आहे की नाही. पण नेल्सन मंडेलांनी अशी काही मागणी केली नाही मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो विशेष करून लक्षात घ्या, ते काय म्हटले माहिती आहे का, माझ्या 2 मागण्या आहेत. मग त्या तुरुंगाधिकाऱ्यांनी मात्र कान लांब करून ऐकले की आता काय 2 मागण्या असतील आणि त्या पूर्ण कशा करायच्या. आणि म्हणून मग ते म्हणले सांगा कोणत्या असतील. मग त्यांनी सांगितलं पहिली माझी मागणी अशी असेल की दररोज सकाळी मला साधारणपणे 1 तास माझ्या हातातल्या आणि पायातल्या बेड्या काढायच्या आणि मला तुम्ही म्हणाल त्या चौकामध्ये थोडा वेळ द्यायचा. आणि मग त्यांनी विचारलं मग दुसरी मागणी काय आहे. तर दुसरी मागणी अशी आहे म्हणे की माझ्याकडे काही माझे हितचिंतक येतील, ते काही पुस्तकं घेऊन येतील, तुम्ही ते पुस्तकं वाचून बघा, तपासून बघा आणि तुम्हाला जर त्याच्यात काही हरकत नसेल तर ते मला वाचायला द्या, मला उपलब्ध करून द्या. या त्या 2 मागण्या होत्या. मग ते तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितलं की यात पहिली मागणी तुम्हाला सकाळी हातपाय बेड्या सोडायची काय. त्यांनी सांगितलं की मला कमीत कमी 1 तास व्यायाम केला पाहिजे, म्हणजे माझं शरीर मजबूत राहील. आणि दुसरं सांगितलं की मला ही पुस्तकं वाचली तर माझा मेंदू मजबूत राहील. आणि या महामानवांकडून हे आपण शिकायचं. याच्यासाठी खरं तर आबासाहेब थोरात आणि इलाइट ग्रुपनी यांच्यामधलं काय चांगलं आहे जे आजच्या पिढीसाठी आपण घ्यायचं आहे, आजच्या काळामध्ये घ्यायचं आहे. मला असं वाटतं नेल्सन मंडेलांसारखं जर आपण, बाबासाहेब तर अभ्यासानेच स्कॉलर म्हणून गेले, आत्तापर्यंत भारतामध्ये तितका स्कॉलर जन्माला आलेला नाही आणि येईल का नाही याच्याविषयी शंका आहे. कारण त्यांनी घेतलेला तो जो काळ आहे तो अत्यंत वेगळा काळ होता. रुपयावर PhD करणारा पहिला माणूस, मला वाटतं टिळक सरांनी सांगितलं असेल तुम्हाला. आजही आपल्याला रुपयावर जातो का खाली जातो काही कळत नाही, म्हणजे त्याचं ज्ञान नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की 1 रुपया ज्या वेळेला मजबूत होतो, आपण म्हणतो रुपया मजबूत होतो, पेपरला वाचलं, जर त्याची आकडेमोड पाहिली तर त्याची किंमत कमी आलेली असते. म्हणजे त्यामुळे आपल्याला गोंधळ होतो की रुपया मजबूत झाला, मजबूत होणं म्हणजे वाढणं, आणि इथे तर कमी झालेली किंमत असते. तर असं असतं की त्याची परचेस पॉवर वाढते म्हणून तो कमी जास्त होतो. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात, परंतु त्यावेळेला बाबासाहेबांनी तो खरं तर अभ्यास केलेला होता. एक छोटा बाबासाहेबांचा एक मंत्र होता, तो फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आजही आपल्याला, आज तो काही फार म्हणजे परिस्थिती बऱ्याच जणांची सगळ्यांची चांगली झाल्यामुळे तसं नाही, पण तो अभ्यासाच्या दृष्टीने आणि विचार करण्याच्या दृष्टीने. बाबासाहेब असं म्हणायचे की अंगामध्ये फाटका शर्ट असलं तरी चालेल, पण हातामध्ये नवं पुस्तक पाहिजे. काय म्हणायचे, हातामध्ये नवं पुस्तक पाहिजे. म्हणजे बाकीच्या गोष्टीला महत्व कमी द्या, परंतु ज्ञानार्जन करणं, ज्ञानग्रहण तिथून होतंय. नवं घेण्याची जी लालसा आहे ती तुमची वाढली पाहिजे. या खऱ्या तर या गोष्टीसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या बाबासाहेबांच्या का, गांधीजींच्या का. आताच आपल्याला या ठिकाणी गांधीजींच्या विचारांचीच हे झालेली आहे. पुढची जी असेल ती गांधीजींच्या विचारावर असेल. युनेस्कोने जगामध्ये 100 लोकांची यादी केली युनेस्कोने, की असे कोण विचारवंत आहेत की ज्या विचारवंतांच्या 100 विचारवंत या जगामध्ये आतापर्यंत होऊन गेले, या जगावर प्रभाव टाकला आणि जग बदललं. आणि मग त्यांनी ज्या वेळेला यादी केली त्यावेळेला भारतातल्या 3 लोकांची नावं त्या 100 यादीमध्ये होती, 100 जणांच्या. त्यातले पहिले होते महात्मा गांधी, दुसरे होते रवींद्रनाथ टागोर, तिसरे फार लोकांना माहीत नाही, पुण्याचे JP नाईक म्हणून होते, त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये. जे शिक्षण व्यवस्थित आहेत त्यांना JP नाईक माहिती आहे. ही युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना, त्याच्यानंतर NCERT आपली जे पुस्तकं येतात दिल्लीवरून, त्या सगळ्या JP नाईकांनी स्थापन केलेल्या होत्या. तर गांधीजींचा हा विचार असायचं कारण असं आहे की ज्या वेळेला गांधीजींचा, ज्या आपण जर माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक जर वाचलं असेल कोणी, तर आपल्या लक्षात येईल की मानवी जीवनाच्या सगळ्या अंगाला मार्गदर्शन करणारं गांधीजींचं जीवन आहे स्वतःच. त्यांनी असं एकदा त्यांना असं विचारल्यावर त्यांनी विचारलं की तुमच्याकडून काय शिकायचं, ते म्हणजे माझं जीवनच हे शिक्षण.
माझं जीवन समजून घ्या, याच्यानंच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. मला असं वाटतं पुढच्या सुद्धा जी आपली स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला गांधीजी समजून घेणं आणि गांधीजींच्या समजून घेण्यामुळं आपल्या जीवनावर त्यांचा कसा प्रभाव पडेल आणि आपण पुढे. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की गांधीजींचा जो मंत्र आहे सत्यमेव जयते. आता सत्यमेव जयते म्हणल्यानंतर तो लिहायला वाचायला फळ्यावर लिहायला वगैरे खरं वाटतं, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये गांधीजींनी सत्यमेव जयते कसं केलं असं. ज्या वेळेला 1942ची चळवळ सुरू झाली त्यावेळेला असहकार करायचा आणि सत्याग्रह ही खरं तर गांधीजींनी दिलेली देणगी. आणि गांधीजींनी सांगितलं की आता आपण ब्रिटिश सरकार बरोबर असहकार करायचा आणि त्याच्यासाठी आपण सत्याग्रह करू. सगळे नाराज झाले. सरदार पटेल नाराज झाले, नेहरू नाराज झाले, राजगोपालचारी नाराज झाले आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण आता गांधीजींकडे जाऊ आणि सांगू की अशा प्रकारे आपण जर सत्याग्रहाला बसलो तर ब्रिटिश काही सोडून जाणार नाही, हे असं काही खरं होणार नाही, हा काही मंत्र काही योग्य नाही. आणि म्हणून ते सगळेजण गांधीजींकडे गेले आणि गांधीजींना सगळ्यांनी सांगितलं की हे काही जमणार नाही, ब्रिटिश काही सत्याग्रहाने काही जाणार नाही, त्यामुळे हा तुम्ही सांगितलेला मंत्र काही व्यवहार्य नाहीये, तुम्ही तो करू नका. गांधीजींनी फक्त 2 शब्द बोलले. त्या 2 शब्दाची ताकद एवढी मोठी होती. गांधीजी काय म्हटले माहिती, करके देखो. काय म्हटले, करके देखो. आपल्या सुद्धा मनात एखादा विचार आला आणि बाकीच्यांनी किती वेळात काढलं तरी सुद्धा गांधीजींच्या एका मंत्रावर आपलं जीवन करू शकतं. आणि ते म्हणजे आपल्याला जर वाटलं की एखादी गोष्ट करून पाहायची आणि बाकीच्यांनी कितीही त्याला विरोध केला किंवा वेळात काढलं तरी सुद्धा आपण करून पाहिलं आणि त्याच्यात यश मिळालं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आपल्याला गांधीजी शिकायचे. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, एनआय ग्रुपला शुभेच्छा देतो. त्यांनी चालवलेल्या या उपक्रमाला खरं तर त्याचं कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद.